आपण MB24 न्यूज चॅनेल पाहत आहात. चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. खुनाचा गुन्हा 24 तासात उघड करून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला अटक केली. तक्रारदार प्रवीण शहाजी कोकाटे, प्लॉट नं. 48, राधेश्याम बंगला, वृंदावन नगर, म्हसरूळ, नाशिक यांच्या विरुद्ध पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत 21 ऑगस्ट 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलीस अधिकारी आणि सुरक्षा दलांनी तातडीने भेट दिली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे खुनाचा आरोपी अशोकनगर सातपूर येथील रहिवासी असून तात्काळ गुन्हे शाखा युनिटमध्ये स्वतंत्र पथक तयार करून सातपूर अशोकनगरकडे रवाना झाले. या पथकांनी अशोकनगर, श्रमिक नगर, सातपूर परिसरातून आरोपींची ओळख पटवली आणि पोलीस पथकाने पुढीलप्रमाणे आरोपींना अटक केली आहे. संकेत शशिकांत रणदिवे, वय 20 वर्षे, रो हाऊस नंबर 3, राधाकृष्णनगर, बोरकरवल्ली, अशोकनगर, सातपूर, नाशिक. 2. महफूज रशीद सय्यद, वय 18 वर्षे, पाण्याच्या टाकीस म. बोरकरवळी चौकीजवळ, अशोकनगर, सातपूर, नाशिक. 3. हितेश दिलीप सपकाळे, वय 20 वर्षे, पाण्याची टाकी, बोरकरवळी चौकीजवळ, अशोकनगर, सातपूर, नाशिक. 4. गौतम सुनील दुसाने, वय 18 वर्षे, शहीद सर्कल, गंगापूर वाईनच्या मागे, गंगापूर रोड, नाशिक. या गुन्ह्यासंदर्भात आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली. खुनाचा ठेका दिल्याची कबुली दिली. आरोपीला पुढील तपास अधिकारी, पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांची कामगिरी श्री. माननीय संदीप कर्णिक, माननीय प्रशांत बचाव, पोलीस उपायुक्त मा. किरण कुमार वान, माननीय सौ. पद्मजा बडे, माननीय संदीप मिटके, श्री मधुकर कड, चेतन श्रीयन, गजानन इंगळे, रवींद्र बागू, प्रवीण वाघमारे, विशाल काठे, नाजिम खान पठाण, प्रशांत मरकड, देविदास ठाकरे, महेश साळुके, प्रदीप मसदे, शरद सोनवणे, धनंजय शिंदे, योगीराज गायकवाड, रमेश कोल्हे, लोखंडे, रमेश कोल्हे, डॉ. मिलिंद सिंग परदेशी, विलास चारुसकर, नितीन जगताप, अप्पा जवळे, मुक्तार शेख, राम वर्डे, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, साधन पवार, अनुजा येलोवे, किरण शिरसाट, सुकम पवार तसेच पंचवटी पोलीस ठाण्यातील संपत जाधव, ख्रिस शिंदे, महेश नांदोडीकर, सावंत आदींनी कारवाई केली. त्यांच्या मदतीने रोहिणी भोईर यशस्वी झाल्या. क्राईम रिपोर्टर बासित कुरेशीसर, जहीर खान, नाशिक. प्रवीण शहाजी कोकाटे, राहणार वृंदावन नगर, हे आमचे पोलीस खात्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून नाशिक पोलीस दलातून रिटायर झालेला आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार आज त्यांचा मुलगा गगन प्रवीण कोकाटे, वय 26 वर्ष, याचा मेरी कंपाऊंड बिल्डिंग नंबर 3च्या जवळ रोडवर खून करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासामध्ये असे निष्पन्न झालेले आहे की जो मयत आहे गगन कोकाटे याचे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका स्त्रीशी काही संबंध होते. त्या संबंधातून त्यांची ओळख वाढली होती आणि त्या ओळखीतून त्यांचं आपसात जास्त जवळीक आली होती. त्यानंतर तो त्रास द्यायला लागला असं तिला भासायला लागलं. त्यावरून तिने काही लोक हायर करून, म्हणजे त्यांना 2 लाखाची सुपारी देऊन टोटल त्याचा काल रात्री खून करण्यात आलेला आहे असं तपासात निष्पन्न झालेलं आहे. पोलीस स्टेशन पंचवटी येथे 103(1) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता तपासामध्ये त्यामध्ये सुपारी देऊन त्यांना पैसे पुरवणे आणि आरोपींविरुद्ध बाकी कलमान्वये गुन्ह्यामध्ये आम्ही अटक करत आहोत. आतापर्यंत आमच्याकडे 5 मेन आरोपी आणि 2 याच्यामध्ये विधी संघर्षग्रस्त बालक तपासात निष्पन्न झालेले आहेत. आम्ही आज 5 आरोपींना आता अटक करत आहोत. CBS जवळ एका स्कूलमध्ये ती शिक्षकेचं नोकरी करत आहे. तिच्या विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या लोकांना तिने सुपारी दिली होती